जगदंबा, तू इथं काय करतीस? बाबा मी आलेच आहे ना, तर येते ना तुमच्या बरोबर. अगं लहान लेकरांनी यायची जागा नाही ती. तू मोठ्यांच्या गोष्टीत पडू नको हा. तुझा बाबा म्हणून सांगतोय. जा परत घरला. बाबा मला तुमच्या आणि गावाची काळजी वाटते, त्यासाठीच मी येणार होते. पण तुम्ही सांगताय म्हणून मी परत घरी जाते. कामिनी, काय सुंदर आणि मादक दिसतेस तू. तुझीच नजर नको लागायला बाई. स्वतःचीच नजर स्वतःला का लागायला पाहिजे? समजा गाव आलंय तिथं आणि मग तो काय करणार? तो कुणाकडे बघणार आणि झुरणार? काय सांगतेस? अख्खं गाव गोळा झाले. अगं होय, खरंच नेहमीपेक्षा लय बापय आल्यात. कुणाच्या हातात गजरा हाय तर कुणाच्या गळ्यात फुलांच्या माळा. अगं कोणी काय आणलंय तर कुणी काय. अगं उत्सवाला बी जेवढं नटून थटून जात नसतील ना, तेवढी नटून आल्यात माणसं. ते पण फक्त तुझ्यासाठी. बाकीच्यांचं राहू दे, आपल्याला जो पाहिजे तो आलाय ना. तो धनाजीरा. ए मंजुळे, उगा मस्करी करू नकस. मला कोण माणूस हवाय तुला चांगलंच माहित आहे. अगं गंमत करत होते. तो जनक बाबा ना. अगं आलाय तो. असं समज की आजच्या कार्यक्रमाचा तो प्रमुख पाहुणाच आहे. मग झालं माझं काम. त्या दिवशी माझ्याकडे न बघता नजर फिरवून निघून गेला होता तो. पण आज माझ्या नजरेच्या टप्प्यातून सुटायचं नाही. माझ्या नाचाची मोहिनी त्याला भुलवून टाकल. माझ्या घुंगरांचा नाद त्याला खुळावून टाकल. साक्षात काम आहे मी. आज ह्याचे शिकार नक्की होणार. काळजाचा घेते ठाव. कामिनी, कामिनी माझं नाव. म्हणजे आज जनक बाबाला येड लावणारच तर. होय तर आजपासून माझा डाव सुरू होणार. कामिनीचा सगळ्यांना भुलवणारा डाव. ज्ञानाचा दिवा दृश्य झाला. तेज तरीही असेल थोडं. एकावर एक रचलेलं गुपित. त्यातच शोध. सुटेल कोड. काय अर्थ आहे तुझा? काय अर्थ आहे? दिवा अदृश्य झाला तरी तेज अबाधित आहे. असं काय आहे? एकावर एक रचलेलं गुपित कोणतं? महिषा, तुझा आग्रह होता म्हणून आम्ही बरंच संशोधन करून एक नवीन मंत्र शोधून काढलाय. आता कदाचित आपल्याला या कोड्याचं उत्तर सापडू शकेल. मग तिथी माता लवकर त्या मंत्राचं उच्चारण करा. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही अत्यंतिक आतुर आहोत. अफाट थाट वाट घाट दुस्तर हा संपवी. सहज सफल उकल ही रहस्याची घडवी. तिथी माता, काहीच घडत नाहीये. तुमच्या या मंत्राचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा मंत्र म्हणून बघते. अफाट थाट वाट घाट दुस्तर हा संपवी. सहज सफल उकल ही रहस्याची घडवी.
थांबा. धनाजीराव, तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण करा. या कामिनीबाईंना गावातून बाहेर काढ, 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 गावातून. अहो जनक बाबा, सांगा तरी काय झालं? तुम्ही असे राग रागत तडकन निघून आला तिथून. काय झालं ते दिसलं नाही वय तुम्हाला? हा, काय धिंगाणा चालला होता? शिंगाराचा खेळ चालला होता. तो दिसला नाही का? डोळे मिटून घेतले होते तुम्ही. अहो पण त्यात वाईट काय? आणि तुम्हाला बी आवडलाच होता की तो खेळ. तुम्ही बी मान डोलवत होतात, गुंगला होता त्याच्यात. तुम्ही बी डोळे मिटले होते हे बघितलंच होतं की मी. काही क्षणांसाठी मी त्या नादात भ्रष्ट झालो असेल, हा, पण म्हणजे त्यात बुडून जाईल असं कसं वाटलं तुम्हाला? जे काय चाललं ते बरोबर नाही हे ध्यानात आलं माझ्या. पण तुळजाईनं योग्य वेळी बाहेर काढलं मला. तुम्ही बी योग्य वेळी बाहेर पडा. आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं नसेल तर? आम्हाला त्या गोष्टीचा, त्या कलेचा आनंद घ्यायचा असेल तर? जनक बाबा, तुम्ही साध्या साध्या गोष्टीला लय मनावर लावून घेतात. तुम्हाला जे शिनगाराचे चाळे वाटतायत, नाचगाणी वाईट वाटतायत ना, अहो ती एक चांगली भावना असू शकते. आणि या शिनगाराच्याच भावनेतून अख्ख्या विश्वाची निर्मिती झाली, हे विसरू नका. मी काही बी विसरलेलो नाही धनाजीराव. शिनगाराला मी वाईट म्हणतच नाही. आपापल्या बायकोला, घरादाराला इसरायचं आणि परक्या बाईच्या शिनगाराला, नाच गाण्याला दाद देताना तिच्याकडे आदाशासारखं पाहायचं, त्याला पवित्र भावना कसं म्हणायचं? व्यभिचार म्हणतात याला. शिनगार आणि व्यभिचार यात फरक आहे आणि तो जपायवी पाहिजे. पण जनक बाबा, समद्या गावाला आवडतंय ते. पण तेच चुकीचं आहे ना. समजा गाव भुलला तर आपण पुढाकार घेऊन त्यांना याच्यातून वाचवलं पाहिजे. जरा विचार करा, आपल्या आजूबाजूची समधी गावं असुरांच्या अंमलाखाली आहे. जी काय थोडी थोडकी गावं राहिलीत त्यात आपलं गाव आहे. कशापायी? तुळजाईच्या कृपेमुळे. आपण तिच्या भक्तीची ज्योत तेवत ठेवली आहे म्हणून. ज्योत विजली ना तर समध्या गावाचं भविष्य अंधारात बुडून जाईल. उलट प्रत्येकाच्या आयुष्यातला अंधार दूर करून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचं किरण आणण्याचं काम या बाई करतायत. अहो लोकांच्या आयुष्यातलं दुःख ते इथे येऊन विसरून जात आहेत. बाईच्या जादुई सौंदर्यात ते हरवून जात आहेत. हे चांगलं नाही का? ते हरवून नाही, वाहवत जात आहेत. समद वंगाळ अमंगळ चाललं आहे इथं. अहो जनक बाबा, तुम्ही मला चुकीच्या गोष्टी पटवाय जाऊ नका. मला त्या पटणार नाही. तुम्ही दिलेलं वचन पाळणार आहात का नाही तेवढं बोला फक्त. काळजाचा घेताच येत नाही ठा. तिचं कामिनी असं ना. मंजुळा, उगा आगाऊपणा करू नकस. अगं आगाऊपणा काय येतात आता? तुला तुझ्या रूपाचा, तुझ्या कलेचा लय गर्व होता ना ग. कुठला बी पुरुष तुझ्या रूपाला भुलेल आणि तो जनक, तो सुद्धा तुझ्या समोर नांगी टाकेल असं म्हणत होतीस ना तू. मग काय झालं आता त्याचं? भुललाच होता तो. माझा नाच पण शांत बसून बघितलं त्याने. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक. त्याचा मनावर लय संयम आहे. अगं बाई, असं आहे होय? म्हणजे महादेवाने जसं मदन जाळला तसं त्यानं बी कामिनीचा अहंकार जाळला म्हण की. कामिनीबाई, या धनाजीराव. काय धनाजीराव, अहो एवढ्या विश्वासानं एक कामगिरी सोपवली तुमच्यावर आणि तुम्हाला ती बी जमली नाही होय? अहो असं कसं कामिनीबाई? तुम्ही शब्द टाकला होता म्हणून मी त्याला समजावून इथपर्यंत घेऊन आलो होतो. पण त्याचं काय डोसकं फिरलं कोणास ठाव. बरं, त्याला समजवायला मी त्याच्या मागं मागं सुद्धा गेलतो. गडी काय ऐक ना. अहो मग जरा शांतपणे समजून सांगायचं नाही होय? नाही म्हणलं माझ्यासाठी जीव द्यायला बी तयार होता तुम्ही आणि तुम्हाला सध्या एवढं काम जमलं नाही होय? नाही नाही, तसं नाही कामिनीबाई. मी समज केलं की चूच करलं, समजावून सांगितलं. लय निगरगट गडी येतो.
कामिनीबाई, जनक बाबाला आम्ही शब्द दिलता, त्यांना जर तुमची कला आवडली नाही तर तुम्हाला आम्ही गावाबाहेर काढणार. आता तुम्हाला गावाबाहेर जावं लागणार. पहा, काय म्हणला? ह्या कामिनीबाईला गावाबाहेर काढायला निघाल तुम्ही? अहो, तसं नाही कामिनीबाई, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. हा, गावाच्या बाहेर नदीच्या पलीकडे आपली लय मोठी जमीन, हवं तर ती तुम्हाला देऊन टाकतो. हा, तुम्ही तुमची कणा तिथं मांडा. राहण्याचा प्रश्न तर तुम्ही आपल्या वाड्यावर चला, काय हरकत नाही. आणि आमची हरकत असेल तर हे बघा, जेवढी मदत झाली तेवढी पुरे झाली. आता निघा. कामिनीबाई, तुम्ही निघा, रागवू मला नका. काय बी ऐकायचं नाही. निघा. म्हटलं नव्हतं तुझ्याकडनं काय बी घडना झालं.